पुण्यात अतिक्रमणाविरुद्ध पालिकेने कारवाई केली आहे। पुण्यात अतिक्रमणाविरुद्ध पालिकेची कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातील एफसी रोडवरील अतिक्रमणावर हातोडा पाडला गेलाय। पुण्यात अतिक्रमणाविरुद्ध पालिकेने कारवाई केली आहे। पुण्यातील एफसी रोडवरील अतिक्रमणावर हातोडा मारला गेलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी घेतलेला आढावा पाहूया। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती असणाऱ्या अतिक्रमणावरती अतिक्रमण विभागाने मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केलेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील सगळं अतिक्रमण जे आहे ते नोटीस दिलेलं होतं, परंतु नोटीसीनंतर जे आहे ते यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। अगदी राजकीय पक्षांचे फ्लेक्स बोर्ड देखील जे आहेत ते या अतिक्रमणाच्या कारवाईतून जे आहेत ते वाचलेले पाहायला मिळत नाहीयेत। पुढेपर्यंत जे आहे ते अशा प्रकारे महानगरपालिकेची धडक कारवाई जी आहे ती सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते आणि या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुलडोझर्स असतील किंवा इतर वाहनं असतील, या वाहनांच्या मदतीने जी आहे ही संपूर्ण कारवाई पुणे महानगरपालिकेतर्फे केली जाते, पुणे महानगरपालिकेकडून केली जाते। मोठ्या प्रमाणामध्ये अचानकपणे जे आहे ते या सगळ्या बंदोबस्तामध्ये, पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही सगळी धडक कारवाई जी आहे ती पुण्यातील एफसी रोडवरती पाहायला मिळते। कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही संपूर्ण कारवाई जी आहे ती केली जाते। खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी जी आहे ती या सगळ्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये नोटिसा ज्या आहेत त्या महापालिकेने बजावलेल्या होत्या। नोटिसा बजावल्यानंतर देखील स्वखर्चाने जो आहे तो अतिक्रमण न काढल्यामुळे अशा प्रकारची कारवाई आता महानगरपालिकेच्या वतीने केली जाते आणि यासाठी खास पुणे महानगरपालिकेच्या वतीने जे आहेत ते बुलडोझर देखील आणलेले पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी बुलडोझरची गरज आहे त्या ठिकाणी बुलडोझर असेल किंवा जेसीबी असेल, या सहाय्याने जे आहे ते हे सगळं अतिक्रमण सध्याच्या घडीला काढलं जात असलेलं चित्र आपल्याला आता तरी या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।